परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातलाय आणि अशातच मुंबईसह उपनगरात आज आणि उद्या अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। हवामान खात्याने या संपूर्ण परिसरासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। दरम्यान नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन हवामान खात्याने केलंय। त्याचबरोबर कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। परतीच्या पावसाने विदर्भात धुमाकूळ घातलाय। अकोला आणि वाशिम जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलंय। यवतमाळ जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने विविध मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यातही परतीच्या पावसाने थैमान घातलंय। यात हजारो हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तिकडे मराठवाड्यावर अतिवृष्टीचं संकट कायम असून हवामान खात्याने मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे। आज काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपलं असून मनुष्यहानीसह पशुधन देखील झालंय आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने चिंतेचं वातावरण आहे।